हाय, नमस्कार मित्रांनो. मी आहे पौर्णिमा पोरेठी आणि मी गडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावची आहे. तर मी एक तुम्हाला दुःखद घटना सांगते. माझ्या मम्मीला कॅन्सर झालेला आहे आणि तिचा इलाज चालू आहे नागपूरची ट्रीटमेंट चालू आहे. तर मग आम्हाला ते नागपूरची ट्रीटमेंट परवडत नव्हती, म्हणून आम्ही तिथून ट्रान्सफर गडचिरोलीलाच केलो. आणि ते काय म्हणते, ज्योतिबा फुले याच्यामधून 5 लाखाचा 5 लाखाचा ट्रीटमेंट होते. त्याच्यानंतर नाही होत आणि आम्ही स्वतःच्या पैशाने पण केलो. आता तिचे किमोच नाही येऊन राहिले आणि आम्हाला पैशाची खूप गरज आहे. तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही मदत करू शकता. मी तुम्हाला नाही म्हणत, पण माझ्याकडे नाही ना, आमच्याकडे कोणाकडे फोनपे वगैरे असं काही नाही आहे. तुम्हाला वाटेल तर कमेंट करा. आणि मी खोटं नाही सांगत, आई शपथ, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, माझ्याच आईला कॅन्सर आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल, कोणाला तुमच्या घरच्या आईला कधी कोणाला झाला असेल कॅन्सर, तर त्याच्या घरच्यांवर का बीतते. तर असं कोणाला होई नको, पण आता तर खूपच कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. प्लीज मित्रांनो, तुम्हाला जरी वाटेल तरच मदत करा. नाही मदत केल्या तरी ठीक आहे, पण मला असं नाही वाटत की तुम्ही मला पैशाचीच मदत करावी म्हणून. पण सपोर्ट करा. जरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि सपोर्ट केले तर शायद मी स्वतः कमवू शकेन आणि स्वतः कमवून स्वतः इलाज करू शकेन. थोडीफार मदत होईल अशी माझी इच्छा आहे, म्हणूनच मी हा चॅनल खोलली. नाही तर मला या यूट्यूब चॅनलबद्दल तेवढा काही नाही माहीत आहे. असंच कुणाचं ऐकून चॅनल ओपन केली मोबाईलमध्ये पाहू. मी आता मी व्हिडिओ टाकत आहे. 2 व्हिडिओ टाकले, पण मला वाटला की स्टार्टिंगलाच काय सांगायचं कुणाला, म्हणून मी काही नाही सांगितली. पण हा माझा व्हिडिओ आता विचार केले आणि बनवत आहे व्हिडिओ. तर तुम्हाला वाटेल तर मदत करा, नाहीतर नका करू. असे फेक तर भरपूर सारे असतील, पण मी तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीचे रिपोर्ट्स वगैरे सगळे आणि माझ्या मम्मीचीच कंडिशन. आता तिच्या डोक्याचे केस पूर्ण गेले होते, आता थोडे थोडे येत आहेत. पण आधी किमो यायचे इथेच, पण आता आहे ना किमो माहीत नाही का त्यांचा का प्रॉब्लेम झाला आहे. तर आता किमो नाही येत आहे म्हणते, तुम्हाला स्वतःच्या पैशाने किमो लावावं लागेल म्हणते. तर एक किमोला 70-60 हजार रुपये असे लागतात किमोला. तर तेवढा महिन्याला किमो लावावं लागते. तर कुठले तेवढे पैसे आणायचा. आम्ही काही कर्मचारी नाही आहोत, आम्हाला काही जॉब वगैरे असं काही नाही आहे. शेतीच्या भरोशावरच आहोत आम्ही. आणि आम्ही हे नुसताच ट्रीटमेंटसाठी इथे एक किरायानं रूम करून राहतो. जाणं येणं परवडत नाही म्हणून. का करावं का नाही काही समजत नाही आहे. एवढ्या दिवस याचे किमो तिथून आम्ही फक्त 3 महिन्यातून एकदाच जात होतो नागपूरला दाखवासाठी. मग ते इथेच किमो लावायचे, त्यांनी लिहून दिलेले स्कीमो इथेच लावायचे. ज्योतिबा फुले या कार्डवरून स्कीममधूनच लावत होतो. आता नाही येत आहे म्हणते तुमचे किमो नाही येत आहे असे म्हटले, तुमच्या पैशांनी लावावं लागेल असे म्हणत आहेत. आता आम्ही भेटलो मोठ्या लोकांना, ज्यांना भेटायचं आहे त्यांना, पण ते काही माहीत नाही आता का करते का नाही.
तर ठीक आहे, बाय. कमेंट करून सांगा मला अजून स्वस्त्यामध्ये कुठं म्हणजे कॅन्सरचा इलाज होते ते सांगा मला. नागपूरला तर खूपच पैसा लागते. आतापर्यंत तर आमचा खूप पैसा गेला. आणि घरी कमवता कोणी नाही आहे. आम्ही दोघ्या बहिणी आहोत आणि माझा भाऊ आहे, तो बी दारुड्या आहे. आम्ही दोघ्या बहिणीच करतो. ठीक आहे, बाय.